टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते मंत्रालय अशा पायी चालणारे सहदेव होनाळे हे शेतकरी जे आहेत ते विविध मागण्यांसाठी, सातबारा कोरा करण्यासाठी, कर्ज माफी करण्यासाठी अशा मागण्यांसाठी ते आता मंत्रालयाकडे निघालेले आहेत। काल त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयामधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्या पायाला ज्या जखमा आहेत पाहू शकतो, अजून देखील त्यांच्या पायाला पट्टी बांधलेली आहे। त्यासोबत पाहायला गेलं त्यांच्या हातात जो नांगर आहे, चालत येऊन ते नांगर घेऊन जे ते मंत्रालयाकडे निघाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच भेटणार असल्याचं त्यांनी देखील सांगितलं। शेतकऱ्यांच्या विविध ज्या मागण्या आहेत, समस्या आहेत त्या दूर कराव्या अशा त्यांच्या मागण्या आहेत। मात्र आता या सरकार या संदर्भात काय पाऊल उचलतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर ठाकरे गट असेल या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं त्यांना वेळोवेळी मदत केली गेली आहे। त्यांच्या आंदोलनामध्ये आता सहभागी देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरे गटाचे देखील उपशहर प्रमुख प्रदीप शेंडगे हे देखील आलेले आहेत आणि यासोबत ते जाणार आहेत। त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया शेतकऱ्यांचं। एकंदरीत पाहायला गेलं तर काय सांगाल, आत्ता पुन्हा तुम्ही सुरुवात केलेली आहे, मात्र आता इकडनं तुम्हाला पोलीस समवेत मुंबईला घेऊन जात आहेत। तुमचं म्हणणं होतं की मी पायी जाणार आहेत, कुठेतरी पायाला दुखापत झाल्यामुळे कुठेतरी उपचार देखील सुरू होते, मात्र आता अशी परिस्थितीत आता तुम्ही पुन्हा मंत्रालय गाठणार आहे? हो, कारण माझा अहमदपूर ते मंत्रालय प्रवास सुरू झाला। त्या प्रवासादरम्यान अनंत अडचणी आला, त्या पार करून मी आता मुंबईत पोहोचलो आहे आणि पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून की बाबा इथून चालत जाता येत नाही, तुम्हाला जाता येणार नाही अशी विनंती केल्यामुळे त्यांच्या गाडीमध्ये मी मंत्रालयाकडे जात आहे। नक्कीच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुम्ही काल देखील एक टी-शर्ट छापण्यात आलं होतं, त्याच्यावर तुम्ही म्हणतात की शेतीला हमीभाव द्यावा, जसं मराठी भाषेला हिंदी भाषेला हमीभाव मिळत आहे तसं या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना हमीभाव मिळत, अशा प्रकारचं एक सरकारला एक संदेश देतात। हो, कारण मराठी भाषा पाहिजे का हिंदी भाषा हा वाद कित्येक दिवस झाला, त्याच्यावर चर्चा करायला यांना वेळ आहे, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर नाही। म्हणून मी टी-शर्ट छापलेला आहे। त्या टी-शर्टवर असं लिहिले की बा तुम्ही आम्हाला हमीभावाची गॅरंटी द्या, आम्ही तिन्ही भाषा शिकण्याची गॅरंटी देतो। कारण तुम्ही म्हणाला इंग्रजी हिंदी नाही, कोणतीही भाषा संस्कृत काही बी शिकायला लावलं तर ते शिकू, पण आम्हाला हमीभाव द्या। आमच्या कष्टाचं जे मोल आहे, आमच्या कष्टाचा जो पैसा आहे तो पैसा द्या। आम्हाला कोणत्या अनुदानाची, कोणत्या योजनेची, कशाचीच गरज नाही। आमच्या मालाला जर योग्य भाव मिळाला तर कोणत्याच गोष्टीची गरज नाही। काय वाटतं नांगर घेऊन तुम्ही चाललात, काय वाटतं नांगरच का तुम्ही निवडला आणि थेट चालत? हां, कारण याचं कारण आहे, आमच्या तालुक्यामधील एक हाडोळती गाव आहे। त्या हाडोळती गावामध्ये एका शेतकरी कुटुंबानं नांगराच्या म्हणजे दुंड्याच्या सहाय्याने निंदणी केली। तो व्यक्ती पुढं ओढत होता आणि त्याच्या पत्नी मागे त्याला दुंड्याला धरून चालत होती। हा प्रकार बघितल्यानंतर मंत्रालयात सभागृहात त्याच्यावर चर्चा झाली, तो व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर सभागृहातीलच काही मंत्र्यांनी काही फोन केले त्या शेतकऱ्याला आणि मामा आम्ही तुमचं कर्ज माफ करू, टेन्शन घेऊ नका, असा तसा प्रकार झाला। मग ही गोष्ट बघितल्यानंतर मग हे म्हटलं की बाबा हे सरकार जर प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर नांगरच घेतल्यानंतर कर्जमाफी करणार असेल तर मी स्वतःच नांगर घेऊन मंत्रालयाकडे येतो म्हणून निघालेलो आहे। मी काय वाटतं जी इच्छा होती तुमची मुंबईपासून देखील मंत्रालयात चालत जाण्याची होती, मात्र ती आता कुठं होताना दिसत नाही? हो, बरोबर आहे, कारण मी आज 500 किलोमीटरचा प्रवास करत आलो, पण आता इथून 20-22 किलोमीटरचा प्रवास पायी करता येणार नाही याचं मला दुःख वाटतंय। नक्कीच काल काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे ते शरद पवार पार्टी ते देखील असतील, या ठाकरे गटाकडनं देखील तुम्हाला वेळोवेळी मदत मिळाली? हो, ठाकरे गटाचे शेंडगे असतील, तुमचे राष्ट्रवादी गटाचे तुमचे देसाई असतील आणि त्यांची टीम मित्रमंडळी ह्यांनी वाटेने खूप मदत केली। तर हो, व्हिडिओ कॉल, आवाडाशी व्हिडिओ कॉल झाला, आमचे लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याशी व्हिडिओ कॉल झाला, पण त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी सभागृहात मांडण्याचा जो विषय बोलले त्याच्या बाबतीत काही झालं नाही, याचं वाईट वाटलं मला। नक्कीच ठाकरे गटाचे प्रदीप शेंडगे, काय वाटतं तुम्ही सोबत निघाला? आम्ही सोबत त्यांच्या स्टार्टिंगपासून आहोत आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की आम्ही त्यांना विधान भवनामध्ये पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच, हा आमचा अट्टास होता। आम्ही तो पूर्ण करणारच कुठल्या परिस्थितीत, कारण ठाकरे गट असो आम्ही हा नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि ह्याच्या पुढे उभे राहू। जसं की आपण बघितलं की मागच्या मंत्रिमंडळामध्ये उद्धव साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली होती, पुढचं काही इलेक्शन नसतानासुद्धा, तर आता सरकारला करायला काही हरकत नाही असं मला वाटते। तुम्ही अजून किती शेतकऱ्यांचा अंत बघता ते, ह्याचं मला उत्तर अजूनपर्यंत कुठल्याच तुमच्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासन किंवा सरकारने दिलेलं नाही आहे
की का त्यांची कर्जमाफी होत नाही, काय तुम्हाला अडचणी येत आहेत का, तुम्ही अजून किती शेतकऱ्यांना तुम्ही अंत बघणार आहात. लाडकी बहीण लाडका भाऊ अशा प्रकारचं सरकार अनेक गोष्टी अनेक योजना आणतं. सरकार योजना आणते, लाडकी बहीण आणते, लाडका भाऊ आणते, अशा बऱ्याचशा योजना आणते, पण शेतकरी तुम्ही काय करताय योजना. कारण शेतकरी टिकला तर आपण टिकू. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जे शेतकऱ्यांमध्ये पिकवलंच नाही तर आपण खाणार काय आहोत. रेती विटा सिमेंट खाणार आहोत का आपण, नाही खाणार. मग तशी लाडकी बहीण योजना आणली किंवा लाडका भाऊ योजना, तुम्ही शेतकऱ्यांसाठी, तुम्ही शेतकरी बांधवांसाठी तुम्ही ठोस काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. आणि मी याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करतोय की कालपासनं साहेब इथे आहेत. खरंच आज आम्हाला वर्दीतला माणूस मुंबई पोलीस हे खरंच आम्हाला तास त्यांनी खूप चांगलं आणि काल रात्रीपर्यंत खूप चांगलं यांना कॉपरेशन केलं आणि खरंच आम्हाला खाकीतला माणूस आज आम्हाला बघायला भेटला इथे. आज त्यांचं दर्शन झालं. नक्कीच ते शेतकरी आणि आंदोलक करते पाहायला गेलं तर आता हेच नांगर घेऊन ते आता त्यांना पोलीस जे ते पोलीस व्हॅनमध्ये बसून त्यांना थेट आझाद मैदान या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मात्र पाहायला गेलं त्यांच्या पायाला ज्या जखमा आहेत आणि या जखमा ज्या आहेत ते त्यांना पाहू शकतो मोठी दुखापत झालेली आहे चालत चालत. मात्र सध्या तरी त्यांना पायी प्रवास करण्यास मुंबईमध्ये पोलिसांनी नाकार दिलेला आहे. त्यामुळे नक्कीच आता या संदर्भातलं शेतकऱ्यांचं कर्ज असेल, 7/12 कोरा असेल, या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आता सरकार कशाप्रकारे पूर्ण करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी पाहता पोलीस जे आहे ते मुलुंड पोलीस, मुंबई पोलीस हे त्यांना आता या ठिकाणाहून म्हणजेच मुंबईच्या वेशीवरती आणून त्यांना रात्रभर या ठिकाणी ठेवलं, एका खोलीमध्ये त्यांना सेवा देखील केली. मात्र सध्या तरी आता पोलीस कडनं आता जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने त्यांना आता या मुंबईच्या ठिकाणी घेऊन जात आहेत. आणि हे सहदेव उन्हाळे जे आहे ते गेल्या 10 ते 12 दिवसापासून लातूर अहमदपूरपासून चालत थेट आता मंत्रालय गाठत होते. मात्र कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांना थेट आता त्यांना पोलीस जे आहे ते मंत्रालय असेल या आझाद मैदान या ठिकाणी त्यांना बसून देणार आहे. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांना आता त्यांच्या पद्धतीने कशाप्रकारे जे आहे ते विनवणी केलेली आहे. मात्र आता या संदर्भात सरकार कशा प्रकारचं पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र सध्या तरी शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते अनेक शेतकऱ्यांना कर्ज जे ते माफी करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. योग्य वेळ आली तर त्यांना कर्जमाफी करू असं देखील आता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे. मात्र सध्या तरी आता या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहेत ते कधीपर्यंत माफ होईल. अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन आहे. उन्हा पावसात हीच व्यक्ती जी आहे ते शेतकरी सहदेव होनाळे हे चालत आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील गणेश सूर्यवंशी देखील होते. मात्र सध्या तरी आता पोलिसांच्या समवेत या सुरक्षेच्या नुसार ते आता मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी जात आहेत आणि त्यांचा नांगर देखील या पोलीस व्हॅनमध्ये आता ठेवून ते स्वतः खांद्यावरती एक बॅग, त्यांची कपडे लता सर्व असं घेऊन पूर्ण संसार जे आहे ते आले होते. त्या संदर्भात आता पाहू शकतो आपण हे सर्व वस्तू जे आहेत ते या ठिकाणाहून ते आता मुंबई पोलिसांसमवेत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच आता सहदेव होनाळे सह त्यांचे सहकारी शेतकरी गणेश सूर्यवंशी हे देखील त्याच्यासोबत आहे. त्यामुळे नक्कीच सरकार यांना न्याय देणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार. सध्या तरी त्यांचा नांगर जो आहे तो नांगर खांद्यावरनं घेऊन चालत आलेले शेतकऱ्यांना आता या ठिकाणावर पोलीस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुखरूप जे आहे ते मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विविध मागण्यांसाठी गेल्या 10 ते 12 दिवस पायी चालत असणारे हे सहदेव जे आहे ते त्यांना आता न्यायासाठी लढाई करावी लागते. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या बाजूने कर्ज माफ करेल आणि या संदर्भात आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश स्वरा, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.